सध्या खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। इलेक्शन कमीशन उनको मिलने नहीं देते। उसका मतलब क्या है? उसका मतलब साफ है, ये जो चौकीदार है लोकतंत्र का, वही चोर है। और हम सब लोग जो एविडेंस लेकर आ रहे थे, वो देखना नहीं चाहते थे। ये जो इलेक्शन कमीशन है, ये इलेक्शन कमीशन ने टीएन शेषन साहब का जो विरा था, वो एक बार समझ लेना चाहिए। किसी से नहीं डरे शेषन साहब। सब लोग परेशान थे, लेकिन सभी ने शेषन साहब की जो आचार संहिता थी, कोड ऑफ कंडक्ट था, उसको स्वीकार किया था। लेकिन आज का इलेक्शन कमीशन 10 साल से मैं देख रहा हूं, ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। जैसे एबीवीपी है, हिंद किसान मजदूर सभा है, वैसा इलेक्शन कमीशन जो है, ये इन लोगों की एक ब्रांच बन गई है। फिर भी कल 300 से ज़्यादा एमपी सड़क पर उतरकर इलेक्शन कमीशन को धड़कने के लिए, टक्कर देने के लिए बाहर निकले। ये एक चैलेंज है, ये एक संघर्ष है लोकतंत्र बचाने का। जो लड़ाई राहुल गांधी ने शुरू की है और हम उनके साथ हैं, यह आंदोलन बढ़ेगा। और जयप्रकाश नारायण का जो आंदोलन था लोकशाही बचाने के नाम पर, उससे भी बड़ा यह आंदोलन होगा। जेपी आंदोलन से बड़ा आंदोलन होगा। आप देख लीजिए। राहुल गांधी ने कहा कि एफिडेविट कहा गया मुझे जमा करने के लिए, लेकिन डेटा उनका है, इलेक्शन कमीशन का। राहुल गांधी ने अपनी तरफ से कुछ डाला, उन्होंने कहा वेबसाइट डालिए, आपका डेटा पकड़िए। ये बात सही है। हम भी बार बार जब हमसे एविडेंस पूछते हैं, तो एविडेंस तो खुद इलेक्शन कमीशन दे रहे हैं, उनके वेबसाइट पर सब डेटा है। राहुल गांधी जी ने जरूर उनके ऊपर संशोधन किया है, लेकिन ये कोई ऐसा संशोधन नहीं है कि इस दुनिया में या कोई नहीं था इस प्रकार की बातें। जो इलेक्शन कमीशन के ऊपर पूरा डेटा पड़ा है, हाँ, पूरे घपले वेबसाइट पर ही है इलेक्शन कमीशन के। एक एक घर में 100 बच्चे पैदा होते हैं। ये तो हमने महाभारत में देखा था कि धृतराष्ट्र के घर में 100 बच्चे पैदा हुए थे एक घर में। उसके बाद मोदी काल में एक एक घर में 100 बच्चे पैदा हो रहे हैं, कौरव पैदा हो रहे हैं। और वो सब कौरव सिर्फ बीजेपी को वोट कर रहे हैं। ये हमने पहली बार देखा है। फॉर्मर पाकिस्तान की फॉर्मर फिनांस मिनिस्टर बिलावल भुट्टो का एक बयान आया हुआ है, अगर इंडस वाटर ट्रीटी इशू के ऊपर अगर डैम बनाया गया या रोका गया पानी को, तो वार होगा। देखिए, इस प्रकार की जिसे हम गिदड़ धमकी बोलते हैं, पहले बार भी बहुत बार किया है। ये जो बिलावल भुट्टो है, उनके जो ग्रैंडफादर थे जुल्फिकार अली भुट्टो, वो कैसे सरेंडर हो गए इंदिरा गांधी के सामने 1971 के युद्ध में, उसका इतिहास ये बिलावल भुट्टो ने देखना चाहिए। बात ऐसी है कि पाकिस्तान हो या और कोई भी हो, जब तक यहां देश की 140 करोड़ जनता पूरे संघर्ष के लिए तैयार है, या हमारी सेना, तब तक कोई आंख यहां उठाकर नहीं देख सकता। अब उनको जवाब देने की जिम्मेदारी हमारी सरकार की भी है, लेकिन वो ऐसे घटिया लोग हैं पाकिस्तान के, उनको जवाब देने की भी जरूरत नहीं है। मराठी प्रश्न आहे। काल जो इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निघाला होता, दिल्ली पोलिसांनी अडवलं, नेत्यांना ताब्यात घेतलं, जी काही कारवाई झाली, काय सांगाल की यावर तुमचं आता काय मत आहे? काल दिल्लीच्या रस्त्यावरती संसदेतल्या 300 पेक्षा जास्त खासदारांनी जे आंदोलन केलं, जो संघर्ष केला, तो लोकशाहीच्या रक्षणासाठी होता। तुम्ही लोकशाही किंवा संसदेला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानता, पण त्या मंदिरात चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत। आणि त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचा निवडणूक आयोग काम करतो। 300 खासदार जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या दिशेनं ते चालत होते रस्त्यावर, तेव्हा त्यांना अडवण्यात आलं दिल्ली पोलिसांकडून, धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आल्या।
आम्ही अतिरेकी आहोत का? आम्ही दहशतवादी आहोत का? जर 300 खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा आपलं निवेदन मांडलं असतं तर निवडणूक आयोगाला काय हृदयविकाराचा धक्का आला असता का? हार्ट अटॅक आला असता? काय झालं असतं? कोणाला घाबरते निवडणूक आयोग? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो. त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही समजतो, जे TN शेषन यांच्या काळात झालं होतं. पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून हा निवडणूक आयोग चोर आहे. रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरलाय आणि चोरांच्या मदतीनं विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करतो. TN शेषनचा अभ्यास सध्याच्या निवडणूक आयोगानं करायला हवा. त्यांनी कशाप्रकारे काम केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांनी कशाप्रकारे आदर्श आचारसंहितेचं पालन करायला लावलं पक्षाने, याचा अभ्यास केला पाहिजे निवडणूक आयोगानं. नरेंद्र मोदी, अमित शहा हे अजरामर नाहीत. त्यांनासुद्धा केव्हा तरी जायचं आहे सत्तेवरून आणि या जगातून, हे लक्षात घ्या. हे निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्याने समजून घेतलं पाहिजे. लोकशाही टिकली तर देश टिकेल. पण आज काल आम्हाला त्यांनी रस्त्यावरती अटक केली, आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन डिटेन करण्यात आलं. आमच्या अटकेचे कागदपत्र करायलाही उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही पार्लमेंटला पोचू शकलो नाही आणि त्या काळात त्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली. म्हणजे किती कारस्थान हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवरती आलेले नाही आहेत. यांनी लांड्या लवाड्या करून हे सत्तेवरती आले. नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये जर 3.5 लाख मतं वगळली जात असतील, याचा अर्थ या गटाला गडकरी यांच्यासारख्या स्पष्टवादी परखड नेत्याचा पराभव घडवून आणायचा होता, पण लोकांनी तो पराभव घडू दिला नाही नागपुरात. हे लक्षात घ्या, मी वारंवार हे सांगतो. नाही, पण राऊतसाहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की काल राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीला संधी होती त्यांच्याकडे असलेले पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्याबाबत? कारण